सारंगच्या हाती त्याचं बाळ येतं, पण ते काय रडत नसतं. आता सारंग तिला विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन जातो आणि देवाचा धावा करत असतो. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सावलीचं दुखायला लागतं. डॉक्टर आणि नर्स खूप प्रयत्न करत असतात, पण काही केल्या सावलीची डिलिव्हरी काय होत नाही आणि अखेर खूप प्रयत्नानंतर सावलीची डिलिव्हरी होते. नर्स येते आणि म्हणते, बघ सावली, तुला छान मुलगा झालाय. आता मुलाला बघून सावली खूप खुश होते आणि जवळ घेते. पण तेवढ्यात डॉक्टर अजून एक बाळ घेऊन येतात आणि म्हणतात, सावली बघ, तुला जुळं झालंय, हे घे तुझी मुलगी. 2-2 बाळ. त्यामुळे सावलीला दुप्पट आनंद होतो. ते आता दोघांनाही जवळ घेते. नर्स म्हणते, मी तुमची दृष्ट काढते. सावली म्हणते, मावशी तुम्ही तर तयारीनिशीच आलात. ती म्हणते, हो ग, मला माहीत होतं डिलिव्हरी झाल्यानंतर दृष्ट काढावी लागणार. आता मावशी दृष्ट काढते आणि बाहेर जाते. सावली दोघांकडे बघत असते. तेवढ्यात विजेचा कडकडाट होतो. सावली म्हणते, आत्ता कशी वीज कडकडली? हा अपशकुन म्हणायचा की काय? गुंड राजकुमारला फोन करतात आणि म्हणतात, बॉस ती मुलगी कुठंच सापडत नाहीये. तेव्हा राजकुमार म्हणतो, ती सावली आणि तिचं बाळ आज मेलच पाहिजे. तसं झालं नाही ना, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आता गुंड घाबरतात. राजकुमार फोन ठेवतो आणि दात खात असतो. मावशी दृष्ट काढलेली मीठ मिरची फेकत असते. तेवढ्या तिच्या कानावर आवाज पडतो, अरे ती सावली इथंच असणार. तिला पेन सुरू झाले होते आणि एव्हाना तिची डिलिव्हरी पण झाली असणार. आज जर तिच्या बाळाला संपवलं नाही ना, तर बॉस काय आपल्याला सोडत नसतो. आता मावशीला आठवतं, एकदा सावली हॉस्पिटलमध्ये येते आणि म्हणते, मावशी मला कामाची खूप गरज आहे, प्लीज मला आसरा द्या. काही गुंड माझी पाठलाग करतायत. मावशी म्हणते, तुला कुणाला मारायचे? ती म्हणते, माझ्याच घरातलं कुणीतरी आहे. सावली हात जोडून म्हणते, प्लीज मला काम द्या. आणि तेव्हापासून सावली ह्याच हॉस्पिटलमध्ये असते. आता मावशीला आठवतं आणि ती पळतच आत जाते आणि म्हणते, सावली पटकन बाहेर पड. हे बघ, इथून तू बाहेर जा. सावली म्हणते, अहो हे काय बोलताय? मी एवढं रात्रीचं कुठे जाणार? मावशी म्हणते, सावली तुला जावंच लागणार. सावली म्हणते, अहो हे काय बोलताय? ती म्हणते, अगं तुझ्या गुंडाबद्दल सांगितलं होतं ना, ते बाहेर आलेत. सावली घाबरून म्हणते, काय? आता अजून एक सिस्टर असते आणि त्या दोघी मिळून एका खिडकीतून सावलीला बाहेर काढतात. मावशी सांगते, ह्या जंगलातून सरळ बाहेर जा, तिथे रेल्वे स्टेशन आहे. आता त्या सावलीला बाहेर काढतात आणि पडदा लावून घेतात. तेवढ्यात गुंड आत येतात. मावशी म्हणते, तुम्ही आत कसं आलात आणि काय काम आहे? ते विचारतात, इथली मुलगी कुठे गेली जिला बाळ झालं होतं? मावशी म्हणते, इथं असं कुणी नव्हतं. ते म्हणतात, खरं बोल. पण ती काय ऐकत नाही आणि म्हणते, तुम्ही आता आलाच कसा? एक जण म्हणतो, ह्या दोघींना बाहेर काढ रे. ते आता दोघींना बाहेर काढत असतात. तेवढ्यात दुसरा जातो आणि पडदा बाजूला करतो. तर त्याला बाळ घेऊन सावली पळताना दिसते. ते म्हणतात, अरे ही सावली पळाली. ते आता सावलीचा पाठलाग करत असतात. सावली रेल्वे स्टेशनवर जाते. ती आता बेंचवर बसते. त्या चावाल्यासोबत एक मावशी गोंधळ घालत असते. आता ती मावशी बघते सावलीला आणि तिच्या हातामध्ये 2 बाळ. ती पुन्हा चावाल्याकडे जाते आणि म्हणते, एक चहा दे बरं. तो म्हणतो, आता 10 रुपयासाठी भांडत होतात आणि आता दुसरा चहा मागताय. मावशी बेळगावची असल्यामुळे ती म्हणते, दे म्हटलं की द्यायचं. मावशी त्याला 10 रुपये देते. तो म्हणतो, आता तरी 20 रुपये द्या. मावशी म्हणते, देत नसतोय. ते आता सावलीकडे जाते आणि म्हणते, पोरी हा घे चहा. सावली म्हणते, नकोय मला. ती म्हणते, अगं बरं वाटेल तुला. सावली आता चहा घेते. मावशी म्हणते, हे बाळ कुणाचे ग? सावली म्हणते, माझेच आहे. मावशी म्हणते, एवढ्या रात्री कुठे घेऊन चालली? सावली म्हणते, गुंड माझं पाठलाग करतायत. ती म्हणते, गुंड का तुझे पाठलाग करतायत? ती सांगते, त्यांना मला आणि माझ्या बाळाला मारायचे. मावशी विचारते, आता तू कुठं जाणार? सावली म्हणते, आता जी ट्रेन येणार ती कुठं जाणार? मावशी म्हणते, बेळगावला. सावली म्हणते, मग मी पण तिकडंच जाणार. मावशी बॅगवर हात मारत म्हणते, मी पण बेळगावलाच जात असतोय, चल मग. सारंग गाडीतून सावलीला शोधत असतो आणि त्याला आठवतं, तिलोत्तमा सावलीच्या हाताला पकडते आणि घराबाहेर काढते. त्यामुळे त्याला खूप रडायला येतं. सावली आणि मावशी ट्रेनमध्ये बसतात, पण सावलीची मुलगी खूप रडत असते. मावशी म्हणते, सावली काय झालं ग? पोरगी एवढी का रडते? सावली म्हणते, माहीत नाही मावशी, काहीच कळत नाहीये. ती म्हणते, जा रेल्वेच्या दाराशी उभा राहा, थोडं वारं लागलं की रडायची थांबल. आता सावली जाते आणि दाराशी थांबते. तेवढ्यात एक जण म्हणतो, अरे हे बघा, ही इथं उभा आहे. आता सगळेच गुंड पळत येतात. काही सावलीच्या मागे उभा राहतात तर काही पुढे. सावली जायचा प्रयत्न करत म्हणते, जाऊ द्या मला, प्लीज जाऊ द्या. एक जण म्हणतो, गुपचूप आमच्याकडे बाळ दे. सावली म्हणते, मी नाही देणार माझ्या बाळाला. तो म्हणतो, सांगितलंय ना. आता ते सावलीकडून बाळ हिसकायला लागतात. एक जण बाळ हिसकवतो
आणि बाहेर उडी मारतो. तेवढ्यात ते सावलीला पण ओढायला लागतात. पण तेवढ्यात मावशी येते आणि मोठ्याने ओरडायला लागते, ए सोडा तिला सोडा. आता सगळेच उड्या टाकतात. सावली आता मोठ्याने रडायला लागते, बाळ माझं बाळ. ती पण उडी टाकणार. तेवढे तिला मावशी ओढते आणि म्हणते, सावली अगं या पोराकडं बघ. पण सावली मात्र खूप सैरभैर होते आणि पुढे पळायला लागते. ती आता बघते आणि रेल्वेची चेन खेचते. रेल्वे थांबल्यानंतर सावली पळायला लागते आणि तिच्या मागे मावशी. आता एका स्टेशनवर खूप गर्दी गोळा झालेली असते आणि तिथे कुजबूज चालू असते. अरे हा मेलाय आणि याच्यासोबत एक बाळ पण होतं. दुसरा म्हणतो, अरे बाळाचा तर चेंदा मेंदा झालाय. काही जण म्हणतात, बघा तिकडं पण काही मेले. सावली बाळाकडे जायला लागते. मावशी म्हणते, सावली अगं काय करतेस? तो माणूस नाही म्हणाला का बाळाचा चे, आणि शांत बसते. ती म्हणते, अगं ह्या पोराकडं बघ, याला तुझी खूप गरज आहे. ते आता सावलीला पकडते आणि निघून जाते. तेच गुंड इकडे दारू पित असतात. दुसरा म्हणतो, अरे मेलाय तो आणि बाळाचा तर पार चेंदामेंदा झालाय. बाकी म्हणतात, मरू दे, आपल्यातला एक हिस्सा कमी झालाय. ते आता हसतच असतात. तेवढ्यात दुसरा गुंड त्या बाळाला घेऊन येतो. तेव्हा ते म्हणतात, तू? अरे आम्हाला वाटलं तू मेलास. तो म्हणतो, नाही रे, मी जेव्हा उडी मारली ना तेव्हा एक जण बाळाला घेऊन उभा होता. माझा त्याला धक्का लागला आणि तो मेला. ते म्हणतात, बरं आता बॉसला फोन करूया आणि या बाळाचं काय करायचं ते विचारूया. आता बॉस लई खुश होईल आणि आपल्याला लई पैसे देईल. ते म्हणतात, मग काय दे इथून फेकून. तो काय फेकत नाही. बाकी म्हणतात, काय रे फेक ना. तो म्हणतो, अरे कोणाची तरी गाडी येते. तेवढ्यात सारंग येत असतो. तो आता निघून जात असतो. पण यांना बघतो. त्यांच्या हातातल्या बाळाला बघून तो मागे येतो आणि म्हणतो, चला मी तुम्हाला सोडतो. ते म्हणतात, नको. तो म्हणतो, अहो तुमच्या हातात बाळ आहे ना आणि एवढा पाऊस पडतोय म्हणून विचारलं. जो बाळाला घेऊन गुंड उभा असतो तो हसून म्हणतो, नको साहेब तुम्ही जा. सारंग म्हणतो, ठीक आहे तुमची मर्जी. पण त्याचं लक्ष जातं ते दारूच्या बाटलीकडं आणि चकण्याकडं. पण तो निघून जातो. गुंड म्हणतात, ए दे आता वरून टाकून. तो आता वरून टाकणार. तेवढेच सारंगची गाडी येते. गुंड म्हणतात, अरे तो पुन्हा आलाय. दुसरा म्हणतो, त्याला नक्कीच संशय आलाय. आता सारंग गाडीतून उतरतो आणि म्हणतो, बाळाला फेकताय? तुमचं हे सगळं बघून ना मला तुमच्यावर संशय आलाच. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कुणाचं आहे ते बाळ आणि का मारताय? कुठून चोरून आणलंय? एक जण म्हणतो, ए तुला कशाला करायच्या नसत्या चौकाशा, चल निघ नाहीतर जीवाशी मुकशील. सारंग म्हणतो, ह्या बाळाला घेतल्याशिवाय मी कुठे जात नसतोय. आता त्यांच्यामध्ये खूप मारामाऱ्या चालू असतात आणि पाऊस पण खूप पडत असतो. सावली रेल्वेत बसते. मावशी तिच्याकडे बाळ देतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, पोरी आता सगळं विसर आणि ह्या बाळाकडे लक्ष दे. सावली बाळाला जवळ घेते. तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे सारंग मात्र गुंडांना मारत असतो. आता ते पळून जातात आणि सारंग बाळाला घेतो. आता मेंदळ्याच्या घरामध्ये आजपर्यंत बाळ नसतं म्हणून सारंगला त्याचं खूप कौतुक वाटतं. तो आता बाळाला घेऊन गाडीत बसतो. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. सारंगच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. पण काय केल्या बाळ काय हालचाल करत नाही. आता सारंग घाबरतो आणि म्हणतो, हे बाळ का रडत नाहीये? तेवढ्यात घंटा वाजते. सारंगला मंदिर दिसतं. आता तो बाळाला मंदिरात घेऊन जातो. तर ते मंदिर नेमकी विठ्ठलाचं असतं. तो विठ्ठलासमोर ठेवतो आणि म्हणतो, मी माझ्यासाठी नाही आलो, नको करू मला माफ. ह्या बाळाला मी तुझ्याकडे घेऊन आलो. देवा याला जीवनदान दे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.